ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. कुंभोज परिसरातील अनेक शेतकऱ्यांना सध्या ऊसाच्या पिकावर आलेल्या हुंगणीच्या प्रचंड प्रादुर्भावामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतोय. सुमारे 1000 एकराहून अधिक क्षेत्रातील ऊसाचे पीक या कीटकामुळे बाधित झाले असून ऊसाचे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जाते. हुंगणीमुळे कुरतडणारी कीड असून ती ऊसाच्या मुळावर आघात करून झाडाच्या वाढीस अडथळा निर्माण करते. या किडीचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रात ऊसाची पाने पिवळी पडत असून काही ठिकाणी झाडे वाळताना दिसत आहेत. कुंभोज गावातील शेतकरी चंद्रकांत स्वामी यांनी सांगितले की हुंगणीमुळे माझे 1 एकर ऊसाचे पीक पूर्णतः वाया गेले. कीटकनाशके फवारूनही फारसा परिणाम होत नाहीये. कृषी विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. पीक विमा, नुकसान भरपाई तसेच तांत्रिक मार्गदर्शन मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी सहाय्यकांनी कुंभोज परिसरात भेट देऊन परिस्थितीचे प्राथमिक निरीक्षण केलं. लवकरच कीड नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जातील अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. तज्ज्ञांच्या मते हुंगणी नियंत्रणासाठी योग्य वेळी कीटकनाशकांचा वापर, जमिनीची खोल नांगरणी तसेच प्रकाश सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरू शकतो. शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी केंद्राशी संपर्क साधून सल्ला घ्यावा असे आवाहनही करण्यात आले. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.